हेलो समोर समोर सर्वांनी ओके गणपती बाप्पा देवाला पावला कोण कोण होता अरे आपण कर्तव्य आहे। तर या ठिकाणी मी सर्वप्रथम आमंत्रित करीत आहे, स्वागतासाठी आमंत्रित करतो अरुण शेठजी भगत साहेब, अध्यक्ष पनवेल विधानसभा भाजपा, यांचे स्वागत करण्यासाठी मी बोलवत आहे। वैष्णवी मात्रीला ती पुढे येईल, सरांचं स्वागत करेल। सदस्य एकनाथजी देशेकर साहेब, सर ज्यावेळेस मुदसर सर हुंडाई मोबीजचे HR मॅनेजर सर आणि मी या गावामध्ये ज्यावेळेस आम्ही व्हिजिट केली ह्या जागा पाहण्यासाठी, त्यावेळेस सरांचं एक वाक्य होतं की आम्हाला या गावामध्ये एक पॉझिटिव्ह वेव्स दिसले,
म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा आम्हाला या ठिकाणी दिसली. ही जी सकारात्मक ऊर्जा आम्हाला दिसली ती आम्हाला सरपंच साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आपले ग्रामस्थ आहेत त्याच्या माध्यमातून दिसली. तर अशा सकारात्मक ऊर्जेमध्येच आम्हाला सरपंच साहेबांनी खरोखरच चांगल्या रीतीनं या ठिकाणी हे सर्व कार्यक्रम घेण्यासाठी मदत केलेली आहे. तर सरपंच साहेबांचं मी या ठिकाणी हे पुढे बोलवतो. या ठिकाणी मी बोलवत आहे वैष्णवी पाटीलीला की सरपंच साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ. त्यांच्या स्वागत सदस्य मध्ये उपस्थित आहेत माजी भारत माता की जय. ओके. थोडा खाली वाकलेला लाल टाका लाल टाका शेणकट टाका. आज वर्ल्ड विजन यांच्या माध्यमातून आणि हुंडाई मोबाईल यांच्या CSR मधून शिवकर येथे एक इको पार्क म्हणजे ऑक्सिजन पार्क आणि आपण त्याला म्हणू मियाकी वनीकरण म्हणजे वृक्ष संवर्धनाचा एक कार्यक्रम आपण आज इथे घेतो. या कार्यक्रमात उपस्थित आम्हा सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक अरुण शेठ भगत साहेब, आमचे नेते संजय पाटील, एकनाथ देशेकर साहेब, हुंडाई मोबाईलचे मॅनेजर सत्यजित सर, मुदत सर, अलकार सर, तसेच आमच्या या प्रोजेक्टसाठी सहकार्य केले ते आमचे मिलिंद सर. आणि खरंच हा प्रोजेक्ट याच्यातून आला ते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहिले काही कारणास्तव. आणि जे आपले पनवेलचे व्हिडिओ आहेत समीर वाटारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा आज कार्यक्रम होतोय, पण ते काही कारणास्तव आज उपस्थित नाही राहिले. पण त्यांचं नाव घेणं आज आवर्जून आवश्यक आहे. साहेब आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा ही एंट्री बनवायची ठरवली त्याच्यात याचा उल्लेख केला होता. ते अरुण शेठ भगत साहेबांना मी सांगितलं होतं, आमदार साहेबांना सांगितलं होतं कुठून तरी याच्यासाठी निधी मिळावा. कारण सरपंच झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी मी गोमाबाईंना बोललो होतो की आम्हाला असं असं करायचंय, पण निधीची उपलब्धता शेतकडून होत नव्हती आणि आपल्याकडून वारंवार निधी मागणे हे सुद्धा आमच्या मनाला पटत नव्हते. कारण ऑलरेडी शिवकरला एवढी निधी दिली होती की मागायची हिंमत नव्हती. पण असंच आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो तर आम्हाला हे हुंडाई कंपनीचे आणि वर्ल्ड विजनचे अधिकारी भेटायला आले. आणि ज्या वेळेस आम्ही हा प्लॅन ड्राफ्ट करत होतो कच्चा त्यावेळेस योगायोगाने ही कंपनीची माणसं आली होती. हा आमचं नशीब होतं आणि त्यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम होत असताना आम्हाला विशेष सहकार्य गणपती देवस्थान ट्रस्टच्या सर्व सहकार्याने केलं. त्याच्यानंतर याच्या बाजूला जी फॉरेस्ट लँड आहे, फॉरेस्ट लँड सहसा लगेच भेटत नाही. या अधिकाऱ्यांनी पण उल्लेख केला की बाबा लगेच होत नाही, पण ती आमदार साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून ती सुद्धा 2 एकरची परवानगी आपल्यासाठी दिली की तिथं आपण वृक्ष संवर्धन करू शकतो, वृक्ष लावण करू शकतो, त्याच्यात आपण जॉगिंग ट्रॅक करू शकतो. हे सर्व करत असताना आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहकार्य झाला. साहेब याची सध्या शिवकर सारख्या गावाला आवश्यकता नाही ऑक्सिजन पार्कची, पण कालांतराने 3-4 वर्षानंतर 100% इथं मोठ्या प्रमाणात इन्फ्रा होणार आहे. आणि याची खरी सुरुवात 2 वर्षांनी होणार आहे. कारण आज आपण याची वृक्ष लागवड करणार आहोत, ते वृक्ष होताना 2 वर्ष तरी जाणार आहे आणि त्यावेळेस तिथं डेव्हलपमेंट होणार आहे, तिथे वृक्षांची कत्तल होणार आहे. त्याची भविष्याचा बघून आजच आम्ही इथे छोट्या प्रकरणात 2 एकर मध्ये का ना होत पण आज ऑक्सिजन पार्क करतोय. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केला त्याबद्दल आपले सर्वांचे विशेष आभार मानतो. त्या काम करत असताना मी खास वर्ल्ड विजन कंपनीचे आभार मानेन. कारण या वर्ल्ड विजनच्या माध्यमातून या पूर्ण इंडियामध्ये भारत देशामध्ये 6 ठिकाणी हे प्रकल्प केले जातात. त्यात महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात शिवकर हा गाव निवडला, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. की महाराष्ट्रात या कंपनीच्या मदतीतून एकच ठिकाणी कार्य होतो म्हणजे शिवकर या ठिकाणी होतोय. त्याबद्दल मी विशेष आभार मानेन वर्ल्ड विजनच्या टीमचं की ते आमचं गाव निवडलं. शेठ अजून ही कंपनी आम्हाला अशी भेटली का ते अजून आम्हाला पुढची पण आश्वासनं आम्ही ज्या पद्धतीने त्यांना सहकार्य केलं ते आम्हाला घनकचरा प्रकल्पाला आपण आपल्या पद्धतीने तरतूद केलेली आहे, पण त्याला अजून आधुनिक करण्यासाठी ती लोक आम्हाला मदत करणार आहेत. गावात ज्या ज्या गोष्टीसाठी CSR फंडातून आपल्याला काही आवश्यकता लागतील ते सुद्धा ते आम्हाला मदत करणार आहेत. आणि योगायोग असं शेठ आमच्यासाठी हे नशिबान ठरला की माजी मुख्यमंत्री समृद्धी योजना पंचायत राज अभियान आता चालू आहे
आणि त्याच्यात ह्या गोष्टीचा खास करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो विजन आहे त्याला धरून आम्ही कुठेतरी आज काम करतोय याचा सुद्धा आम्हाला एक अभिमान वाटतो आणि या रँकिंगसाठी आम्हाला ही गोष्ट चांगली फायदेशीर पडणार आहे. परत एकदा मान्यवरांना जायचे मी हुंडाई मोबीजचे सत्यजित सर आणि मुदत सर यांचा विशेष आभार मानेन की मुदत सर मागे आले त्याही पूर्ण जागेची पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला अप्रुव्हल दिलं त्याबद्दल मी हुंडाई मोबाईलचा सुद्धा आभार मानेन. आणि खास करून गणपती देवस्थान आणि फॉरेस्टचे आम्ही या विषयात ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत की क्विक ऍक्शनवर जी फॉरेस्टला 6-6 महिने सेट लागतात आपण आता माझीचा प्रस्ताव करत असताना जवळपास माझा 1 वर्ष गेला कंटिन्यू मागे पुढे फेऱ्या मारून तो सुद्धा आज आपल्याला आमच्या माझ्या भेटला पण आपल्याला क्विकली 2 एकरची परवानगी फॉरेस्ट खात्यात दिली. त्यांचे आज अधिकारी काही कारणास्तव येऊ शकले नाही पण त्यांचे सुद्धा मी आभार मानेन. माझी प्राथमिकता मी जय हिंद जय महाराष्ट्र. अतिशय एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे सर्व आमचे पदाधिकारी या गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित सर्व असलेले ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता 4-5 लोकांनी चांगली अशी माहिती दिलेली आहे. ते 5-6 महिन्यापूर्वी या गावामध्ये गावाची पाहणी करत असताना भूपेंद्र पाटील मी आणि सरपंच आम्ही सर्वकडची कामं बघितली रस्ते बघितले अतिशय चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट हे गाव करायचं असं सरपंचाच्या मनामध्ये आहे आणि त्याची ही इच्छा आज पुरी होताना खऱ्या अर्थाने दिसत आहे. या समोरच्या बाजूला त्याने आम्हाला सांगितलं विठ्ठलाचं माऊलीचं या ठिकाणी आपण दर्शन ठेवणार आहोत. या बाजूला आपण गार्डन बनवणार आहोत आणि मला वाटतं 2 एकर फॉरेस्टकडून जागा मिळणं म्हणजे अतिशय मोठी गोष्ट आहे आणि 2 एकरमध्ये चांगली झाडं या ठिकाणी लावण्याचं आश्वासन या सर्व कंपनीने आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ऑक्सिजन आपल्याला कसं पाहिजे ऑक्सिजन सुरुवातीच्या काळामध्ये कोणाला शब्द माहीत होता का मला माहीत नाही परंतु जेव्हा कोरोना आला तेव्हा सगळ्यांना ऑक्सिजन कमी झालं हे झालं सर्व मुलांमध्ये सर्व पुरुषांमध्ये ही चर्चा झाली परंतु ऑक्सिजन निर्माण करणं हे आपलंच काम आहे आणि मला वाटतंय ते या गावचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करून दाखवतील असा मला विश्वास आहे. आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्याने तर मगाशी भाषणामध्ये सांगितलं का देशामध्ये 6 ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यातला एक शिवकर कुठं गेला तुम्ही आता बघू शकता त्यात सर्व आपल्या सर्वांना मी देतो म्हणजे सरपंचाचा पुढाकार आहे उपसरपंचाचा आहे सर्व सदस्यांचा आहे पण आपली सर्वांची साथ त्याच्या मागं आहे आणि म्हणून ही ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये साहेब नक्कीच 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या 2 वर्षामध्ये ही ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये पहिली येईल कारण तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आज सर्व मंडळी या ठिकाणी करताना दिसत आहेत. आम्ही पडवळ तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत आता भूपेंद्र पाटील आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आमचे मंडलाध्यक्ष आहेत इकडं देशेकर आहेत संजय पाटील आहेत या लोकांच्या पण ग्रामपंचायत आहेत. देशेकरांना पण गेल्या वर्षी 1 लाखाचं पारितोषिक चिन्ह ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि भूपेंद्र पाटलाला सुद्धा एक चांगली ग्रामपंचायत त्यांचे भावाची विशेष त्या ठिकाणी सरपंच आहे. अशा ठराविक काही ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम या निमित्तानं पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त 1 नंबरचं काम आज आपल्या शिवकर गावामध्ये करायला मिळते कारण तर सर्वांचा लाडका आमदार साहेबांचा जास्तीत जास्त लाडका आमचा सर्वांचा लाडका सरपंच आहे आणि आता मध्ये मी मयूर कदमला बघितली यादी बघितली कामांची साहेब त्यात 2 कामं कट केली होती शिवकरची. मी त्याला विचारलं का कट केली नको लोकांच्या नजरेस येतील आणि म्हणून त्याने स्वतःनी 2 कामं कॅन्सल करून घेतली. एवढं निधी आज आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व या शिवकर ग्रामपंचायतीला दिलेला आहे आणि म्हणून एक
चांगली ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला हे आल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांचं सहकार्य असू दे, नाही तर सरकारी काम आहे मी कशाला तिथे जाऊ ही भावना आपण मनामध्ये ठेवू नका. आपण सर्वांचं हे काम आहे, गावाचं नाव आपल्याच होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्या सर्वांचं आणि जे आपल्या कंपनीचे सर्व पदाधिकारी आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या हुंडाई मोबीज आणि वर्ल्ड विजन कार्यक्रमानिमित्त आपण येथे उपस्थित सर्व सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, माजी सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, आज हा जो कार्यक्रम आपण इथे करत आहोत, खऱ्या अर्थाने मला हा कार्यक्रम इथं आयोजित करताना होत असताना खूप अभिमान वाटत आहे. कारण एवढंच आहे की ज्यावेळी हा कार्यक्रम किंवा हा जो प्रोजेक्ट आहे हा CSR फंड म्हणजे एखाद्या कंपनीने त्यांचा निधी देऊ करून एखादी सामाजिक संस्था त्याच्यावर काम करणं आणि तेही पर्यावरणाच्या अनुषंगाने जो काही बदल होत चाललेला आहे त्याचं समाजाभिमुख असं वातावरण खऱ्या अर्थाने तयार करण्याचं काम करण्यासाठी म्हणून हा जो प्रोजेक्ट ज्यावेळेस पंचायत समितीमध्ये चर्चेला आला त्यावेळेस सन्माननीय गटविकास अधिकारी समीर वाठाकर साहेबांनी तो प्रोजेक्टची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि तेव्हापासून गेली दोन महिन्यापासून याच्यावर काम करायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस खऱ्या अर्थाने बऱ्याच गोष्टी या त्यांचे जे काही तज्ज्ञ लोक जे आहेत याच्यामध्ये फ्लोरिकल्चरचे असतील, एन्व्हायरमेंट सायन्सचे असतील, खऱ्या अर्थाने शिक्षित लोक जे आहेत आणि ज्यावेळेस मी त्यांच्याशी डायलॉग करत होतो, जागेची निवड करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये आम्ही स्वतः फिरलो आणि जागा अवेलेबल कुठे होते आणि ती जागा अशी हवी होती की जेणेकरून आपल्याला तालुक्यातल्या इतर लोकांना ते दाखवण्यासाठी म्हणून आपल्याला एक चांगला प्रोजेक्ट तयार करण्याची आवश्यकता होती. याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील एक चांगली मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान योजना राबवलेली आहे आणि त्याचं देखील आपल्याला फलित होण्यासाठी म्हणून आपल्या या ग्रामपंचायतीची निवड इथे करण्याचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस काही प्रमाणात अडचणी आल्यात, परंतु त्याच्यावर सर्व आपले जे सन्मानित सरपंच महोदय आहेत यांच्याशी वारंवार चर्चा करून त्यांना चांगलं पाठबळ हे आपल्या सन्माननीय आमदार महोदयांचं मिळालं, अरुण शेठ भगत साहेबांचं मिळालं आणि सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मिळालं. त्यातून प्रशासकीय ज्या काही अडचणी होत्या तर त्या देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर देवस्थानच्या माध्यमातून असेल, प्रशासकीयच्या माध्यमातून असेल ते क्लिअर झाल्या आणि म्हणून आज आपण इथं हा प्रोजेक्ट करत आहोत. मला खऱ्या अर्थाने अभिमान यासाठी वाटतोय की हा प्रोजेक्ट ज्यावेळेस होईल आणि जशी आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून ही जी संकल्पना आहे ती करण्याचं जे काही प्रयोजन करत आहोत यामध्ये संबंधीचे एन्व्हायरमेंट सायंटिस्ट त्यांचे जे आहेत जे इथे काम करणार आहेत त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी आम्ही बोललेलो आहोत. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख केला की आपल्याला हे करत असताना मियावाकी म्हणजे बाहेरचं काही आणून इथं आपल्याला करायचं नाही ही पहिली कन्सेप्ट मी त्यांना सांगितली. मग हे घन जंगल तयार करत असताना आपल्या स्थानिक प्रजाती वड, पिंपळ, कडुलिंब, करंज वगैरे हे त्यांनी ते उल्लेख केला ते आपल्याला खऱ्या अर्थाने करायचं आहे की प्रत्येक झाडाचं आयुर्वेदिक महत्त्व संस्कृतीने भारतीय परंपरेने आपल्याला दिलेलं आहे, परंतु कालाच्या ओघात आपण ते विसरत चाललेलो आहे. आणि ते माझ्या या ज्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत यांना आतापासूनच कसं सांगता येईल त्यासाठी म्हणून इथे चांगल्या रीतीने त्या प्रजातींची लागवड करणं. यामध्ये जे काही मेडिसिनल प्लॅन्टचा त्यांनी उल्लेख केला तर त्याचे देखील बॉटनिकल नेम असेल, सायंटिफिक नेम असेल, त्याचे उपयोग असतील, स्थानिक पातळीचं नाव काय असेल याची सगळी इतंभूत माहिती आपण तिथं देणार. त्यांनी एक विशेष हे केलं की परागीकरण, त्यासाठी फुलपाखरांचं एक गार्डन देखील आपण तिथं करायचं योजलेलं आहे आणि हे करत असताना मधमाशी पालन देखील कसं करता येईल, रेनरूट वॉटर हार्वेस्टिंग इथं कसं होईल, रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर इथं कसा केला जाईल, शिवाय आपण बोरवेल आणि विहिरीला पाणी
देण्याची जी काही पद्धत आहे, पुनर्भरण ज्याला म्हणतो, खऱ्या अर्थाने ते दाखवण्याचं म्हणून इथं प्रयोजन आपण करणार आहोत. म्हणजे इथं सांगितलं आणि केलं असं नाही आहे. जर इथं कोणीही व्यक्ती येऊन बघितलं तर त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे की खऱ्या अर्थाने इथं या सगळ्या गोष्टी शाश्वतप्रमाणे केलेल्या आहेत. आणि हाच मेसेज तो त्याच्या गावात, त्याच्या वाडीत किंवा त्याच्या तालुक्यात इतर जिथं कुठे तो राहत असेल तिथं त्याने ते करावं आणि त्याने त्याचा प्रचार प्रसार करावा, हे आपल्याला अपेक्षित आहे आणि हेच शासनाला देखील अपेक्षित आहे. आणि हे करत असताना ही शिवकर ग्रामपंचायत ही आपण शहरीकरणाच्या अगदी जवळ आहे आणि भविष्यात प्रदूषणाचा देखील फार मोठा धोका जो काही आपल्याला होऊ घातलेला आहे. प्राणवायू आपला कमी होत चाललेला आहे. सिलेंडर लोक लावायला लागलेली प्राणवायूची. हे आपल्याला सर्व जर कमी करायचं जर असेल आणि याचं जर 2018ला आपण त्याचं उदाहरण घेतलेलं देखील आहे की प्राणवायूची काय किंमत आहे. आणि म्हणून इथं व्यायाम असेल, प्राणायाम असेल, आपली संस्कृती असेल, आपले पारंपरिक स्रोताने जे जे काही आपल्याला करणं इथं शक्य आहे, जे जे दाखवणं इथं शक्य आहे ते आपण इथं करणार आहोत. एवढाच प्रोजेक्ट करायचा नसून माझं बोयटे साहेबांना एक या निमित्ताने एक आव्हान देखील असेल आणि एक विनंती देखील असेल की आपला जो काही CSR फंड आहे, इतर जे काही रिन्युएबल सोर्सेस म्हणा किंवा वॉटर हार्वेस्टिंग म्हणा किंवा घनकचरा व्यवस्थापन जे काही आहे ते खऱ्या तांत्रिकदृष्ट्या कसं करता येईल त्याच्यासाठी लागणारा फंड्स आमच्या या ग्रामपंचायतीचा जर आपण दिला तर खऱ्या अर्थाने ही ग्रामपंचायत आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात पहिली करून दाखवण्यासाठी आपलं सहकार्य जर मिळालं तर या ग्रामस्थ आमचे सगळे तयारच आहेत हे आपण बघितलेलंच आहे. आणि तालुक्याच्या प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला ही ग्वाही देतो की खऱ्या अर्थाने ही ग्रामपंचायत आपण सक्षम करण्यासाठी, शाश्वत विकास करण्यासाठी म्हणून आम्हाला आपलं सहकार्य कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना तालुक्याच्या इतर जे काही पाठबळ आहे ते देखील आहेच. ग्रामस्थांचं देखील आपल्याला फार मोठं योगदान इथे अपेक्षित आहे. शाळेच्या जवळ हा परिसर आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ही जी काही निवड आहे, जागेची निवड आणि या प्रोजेक्ट तयार करण्याची जी निवड आपण केलेली आहे या जागेच्या अनुषंगाने, तर खऱ्या अर्थाने ही लाभदायक हो आणि भविष्यात याचा चांगल्यात चांगला आणि मोठ्या प्रमाणात प्रोपोगंडा होऊन महाराष्ट्रात आपलं हे शिवकर गाव आणि पनवेल तालुका हे लोकांनी इथं येऊन बघितलं पाहिजे अशा रीतीने आपण सर्वांनी करायचं आहे अशी एक ग्वाही मी आपल्या सर्वांकडून घेतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी इथं जे विद्यार्थी आहेत त्यांचे आभार करू इच्छितो, कारण त्यांनी ज्या प्रकारे सगळ्यांना वेलकम केलं, ज्या प्रकारे ग्रीट केलं, तर ॲक्च्युली हे आपले राज्याचे, देशाचे, गावाचे भविष्य आहे. ॲक्च्युली जे काही चाललेलं आहे हे पुढच्या पिढीसाठी चाललेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं जमलेले सगळे गाव लेवलचे सदस्य, पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे जे तसेच तालुका लेवलचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आभार मानतो, कारण सर्वांनी आपापले अमूल्य वेळ काढून इथं कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. ॲक्च्युली हुंडाई मोबीज एक ऑटोमोबाईल सेक्टरची कंपनी आहे. ती आपल्या सर्वांना माहीतच असेल की ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचे वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत आणि हुंडाई मोबीज त्याच्या सर्व्हिस प्रोव्हाइडिंग आफ्टर सेल्ससाठी सगळ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये मदत करते. आणि आत्ता जो CSR प्रोजेक्ट जो लॉन्च केलेला आहे त्याच्या ॲक्टिव्हिटी ऑल ओव्हर इंडियामध्ये असतात. तसंच मी आमचे हुंडाई मोबीजचे मॅनेजमेंट आणि मुदासर सर त्यांचे पण आभार मानतो, कारण एक पर्टिक्युलर गाव सिलेक्ट करून त्यांना मदत करणे हे खूप कठीण काम असतं आणि त्या कार्यक्रमासाठी किंवा त्या ॲक्टिव्हिटीसाठी सपोर्ट करणे आणि जे काही डॉक्युमेंटेशन कलेक्ट करणे त्याच्यासाठी जे लागणारे एफर्ट्स असतात ह्या गावचे सरपंच त्यांचे मी विशेषतः आभार मानून पुढच्या गोष्टी सांगू इच्छितो की जे पण काही ॲक्टिव्हिटी इन फ्युचर प्लॅनिंग्स असतील, ऑलवेज हुंडाई मोबीज आणि त्यांची मॅनेजमेंट टीम सर्व कार्यक्रमासाठी किंवा प्रोजेक्टसाठी ऑलवेज सपोर्टिव्ह राहील. प्रत्येकाने इंटरेस्ट दाखवला तर सर्व काही आपण सक्सेसफुल करू शकतो. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.
जय भारत। नमस्कार सभी यहाँ पर उपस्थित डिग्नेटरीज जो स्टेज पर है, मंच पर, और जो यहाँ सामने बैठे हुए हैं, और मेरे जो प्यारे दोस्त, विद्यार्थी दोस्त इस स्कूल के, सबने पहले काफ़ी बता चुका है आज के बारे में। सबसे पहले हुंडई मूवीज़ इंडिया लिमिटेड की ओर से थैंक यू फॉर द वार्म वेलकम। बहुत ही अच्छा आपने स्वागत किया बच्चे लोग ने स्कूल के। जब साइट्स हम देख रहे थे तो काफ़ी सारी साइट्स हमने देखी, और राजेश जी जो यहाँ पर मौजूद है, इन्होंने काफ़ी एफर्ट्स दिया इसमें, और काफ़ी साइट्स पर वो गए खुद, और उनका बहुत मेहनत था इसमें। लेकिन जब भी कोई अपॉर्चुनिटी आती है तो उसके लिए हमें तैयार रहना पड़ता है। ये चीज़ जब हम यहाँ पर आए और सरपंच साहब जो आनंद धौले साहब है, तो जब हम यहाँ पर आए तो आने से पहले ही उनके पास एक विजन रेडी था, और हुंडई मूवीज़ को ये बात बहुत अच्छी लगी कि जब ये प्रपोजल हमने दिया CSR के लिए, तो हम सिर्फ साइट ही नहीं, ऐसी टीम भी देख रहे थे जो इसको सक्सेसफुली कर पाए। और जब सरपंच साहब से हम मिले तो उनके पास इसका पूरा विजन, पूरा ब्लूप्रिंट बिल्कुल रेडी था, और उनका जो इंटरेस्ट और उनका जो इंथुजियाज्म था, उससे ये समझ आ रहा था कि उनकी पूरी तैयारी थी इसको लेकर। और मैं ये बात भी कहना चाहूँगा कि सिर्फ यही प्रोजेक्ट नहीं, उन्होंने और भी काफ़ी सारी चीज़ें मुझसे शेयर की है, तो उनके पास आगे भी बहुत विजन है शिवकर इस स्थान के लिए, और यहाँ के जो जनता है, यहाँ के जो लोग हैं उनके लिए। सो हुंडई मूवीज़ इंडिया लिमिटेड इस तैयारी को देख कर के बहुत इम्प्रेस हुआ, और इसीलिए हमारी कंपनी ने ये निर्णय लिया कि जो हमारा CSR का प्रोजेक्ट वर्ल्ड विजन द्वारा है, जिसमें पनी साहब का और राजेश जी का भी बहुत इंस्ट्रूमेंटल रहे, और हार्डली 1-1.5 महीने पहले की बात है, इतनी जल्दी डिपार्टमेंटल वर्क परमिशंस हमने कभी नहीं देखा। लेकिन जैसा सरपंच साहब ने कहा था, जैसा उन्होंने शब्द दिए थे सर, वैसा आपने करके दिखाया। बहुत आभार व्यक्त करते हैं सभी का, एंड थँक यू सो मच। आपल्या सर्वांना माझा सगळ्यांना नमस्कार। हुंडई मूवीज फाउंडेशन आणि वर्ल्ड विजन इंडिया हे सक्रिय आहेत पूर्ण भारतभर, जसं आता सांगितलं त्याप्रमाणे हुंडई कार निर्मिती करणारी कंपनी आहे। त्या कंपनीनी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रदूषण विरहित वातावरण करून ग्रामस्थांसाठी किंवा त्यांच्या कंपनीच्या आसपासच्या नागरिकांसाठी एक प्रदूषण विरहित वातावरण बनवायचं। आणि जसं ढवळे साहेब पण म्हणाले की ऑक्सिजन पार्क ही ढवळे साहेबांची एक योजना होती, आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून हुंडाईचं पण हेच एक उद्देश होतं। त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की हे प्रोजेक्ट आम्ही महाराष्ट्रात शिवकर ग्रामपंचायतीमध्ये हाच निवडला, कारण त्याप्रमाणे इथे त्या गोष्टी आम्हाला करता येतील। तर मियावाकी पद्धतीमध्ये डॉक्टर अकिरा मियावाकी एक शास्त्रज्ञ होते जपानचे, त्यांनी 23 वर्ष साधारणपणे हे त्यांच्या रिसर्चच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून एक पद्धती विकसित केली, ज्याच्यामध्ये मानव निर्मित जंगल बनवून आपण कसं त्यामध्ये सह्याद्री रेंजेस ऑफ वेस्टर्न घाट्स म्हणजे पश्चिम घाटातल्या जी काही
मूळ प्रजाती आहेत त्या म्हणजे देवकांचन, पुत्रवंती, या पळस, या सगळ्या सारख्या झाडांना आपण घेऊन ही लावून या मार्फत आम्ही प्रदूषणाला आळा करणे किंवा त्या प्रदूषणाला थांबवणे यासाठी आम्ही प्रयत्न करणार. त्याचं प्लांटेशन इथे करणार आणि आता सांगितल्याप्रमाणे लॉन, फ्लॉवर बेड्स, त्याच्यामध्ये फुलपाखरांसाठी एक बटरफ्लाय पार्क आहे. हर्बल गार्डनसुद्धा आहे, छोटं हर्बल गार्डन म्हणजे ज्याच्यामध्ये औषधी वनस्पतींची लागवड वेळी अशी केली जाईल. लोकांना बसण्यासाठी, वरिष्ठ नागरिक म्हणा किंवा मुलांसाठी पर्यावरणाचं कसं त्यांना दाखवता येईल त्यासाठी सोलार लाईट्स, अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत काय असेल ते विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी त्यांचं कुतूहल आहे ते माहिती व्हावं. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम म्हणजे पाण्याचं, पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण, ट्यूबवेल जी आहे तिथं पुनर्भरण केलं जाईल. तर या सगळ्या गोष्टी तिथे करून दाखवल्या जातील आणि त्यांनी त्या मुलांच्या कुतूहल निर्माण व्हावं. मला खूप आनंद झाला की विद्यार्थ्यांनी आता इथे विद्यार्थिनी होत्या त्यांनी खूप छान स्वागत पण केलं आणि त्यांनी या गोष्टी हव्यात, समस्त त्याचा नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा म्हणून आम्ही अकिरा मियावाकी या पद्धतीने वृक्षाची लागवड करणे आणि हर्बल गार्डन, बटरफ्लाय गार्डनच्या माध्यमातून प्रदूषण कमी करणे आणि त्या व्यतिरिक्त पोल्युशन शिवाय आपण एक असतं की परागीभवन, हे पॉलिनेशन कसं वाढवता येईल हे त्या माध्यमातून करणार. हे सगळं वर्मी कंपोस्ट खताचे खड्डे कसे करता येईल हे सगळं ऑर्गॅनिक जैविक पद्धतीनं इथे राबवलं जाईल आणि हे तुमच्या सगळ्यांच्या सहभागातूनच केलं जाईल. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि याप्रमाणे आपला सहभाग पण असाच आमच्यासोबत राहा. धन्यवाद.